तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. पुणे, बी. नागपूर, सी. मुंबई, डी. औरंगाबाद. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मुंबई. तुमचा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता शहर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. पुणे, बी. नागपूर, सी. नाशिक, डी. औरंगाबाद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नागपूर. तुमचा तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. महाबेश्वर, बी. सुबाई, सी. हरिश्चंद्रगड, डी. सातपुडा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सुबाई. तुमचा चौथा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाले? तुमचे पर्याय आहेत: ए. राजगड, बी. रायगड, सी. तोरणा किल्ला, डी. प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. रायगड. तुमचा पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता सण गुढी उभारून साजरा केला जातो? तुमचे पर्याय आहेत: ए. होळी, बी. गुढीपाडवा, सी. दिवाळी, डी. मकर संक्रांत. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गुढीपाडवा. तुमचा सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. वाघ, बी. हरिण, सी. ससा, डी. गौर. तुमचे योग्य उत्तर आहे डी. गौर. तुमचा सातवा प्रश्न आहे, पंढरपूरला कोणत्या देवतेचे प्रमुख मंदिर आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. शिव, बी. विठ्ठल, सी. गणपती, डी. राम. तुमचे योग्य उत्तर आहे बी. विठ्ठल. तुमचा आठवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लावणी हा प्रकार कोणत्या प्रकारच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. लोकनृत्य, बी. शास्त्रीय नृत्य, सी. आधुनिक नृत्य, डी. भजन. तुमचे योग्य उत्तर आहे ए. लोकनृत्य. तुमचा नववा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता किल्ला गडांचा राजा म्हणून ओळखला जातो? तुमचे पर्याय आहेत: ए. राजगड, बी. प्रतापगड, सी. रायगड, डी. तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे ए. राजगड. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या शहराला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात? तुमचे पर्याय आहेत: ए. मुंबई, बी. पुणे, सी. औरंगाबाद, डी. नागपूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पुणे. तुमचा 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तुमचे पर्याय आहेत: ए. औरंगाबाद, बी. नागपूर, सी. नाशिक, डी. पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे ए. औरंगाबाद. तुमचा 12वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय कोणत्या देवाची उपासना करतो? तुमचे पर्याय आहेत: ए. गणपती, बी. विठ्ठल,
सी शिव, डी दत्त. तुमचे योग्य उत्तर आहे बी विठ्ठल. तुमचा 13वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात भीमाशंकर हे मंदिर कोणत्या देवतेसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे पर्याय आहेत ए शिव, बी विष्णू, सी गणपती, डी लक्ष्मी. तुमचे योग्य उत्तर आहे ए शिव. तुमचा 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तुमचे पर्याय आहेत ए गोदावरी, बी कृष्णा, सी कोयना, डी भीमा. तुमचे योग्य उत्तर आहे सी कोयना. तुमचा 15वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांग कोणत्या दिशेला आहे? तुमचे पर्याय आहेत ए उत्तर, बी दक्षिण, सी पूर्व, डी पश्चिम. तुमचे योग्य उत्तर आहे डी पश्चिम. तुमचा 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा कोणत्या धार्मिक स्थासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे पर्याय आहेत ए गुरुद्वारा, बी मंदिर, सी चर्च, डी मशीद. तुमचे योग्य उत्तर आहे ए गुरुद्वारा. तुमचा 17वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोल्हापूर कोणत्या देवीसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे पर्याय आहेत ए रेणुका देवी, बी अंबाबाई, सी लक्ष्मी देवी, डी पार्वती देवी. तुमचे योग्य उत्तर आहे बी अंबाबाई. तुमचा 18वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तुमचे पर्याय आहेत ए नंदिनी साठे, बी शुभांगी कुलकर्णी, सी शशिकला काकोडे, डी सुषमा स्वराज. तुमचे योग्य उत्तर आहे सी शशिकला काकोडे. तुमचा 19वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्यफूल कोणते आहे? तुमचे पर्याय आहेत ए जास्वंद, बी कम, सी तगर, डी गुलाब. तुमचे योग्य उत्तर आहे ए जास्वंद. आता हा प्रश्न तुमच्यासाठी, महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान कोणते आहे? तुमचे पर्याय आहेत ए पंढरपूर, बी देहू, सी आंदी, डी नाशिक. जर तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.